हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजीच्या PYQचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हालाही माहित आहे वनरक्षक भरती 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर तारीख कोणती आहे, कोणत्या महिन्यात ॲड पडणार आहे. हे पहा, निश्चित तारीख अशी दिलेली नाही, पण एक अंदाज येत आहे की यावर्षी परीक्षा किंवा यावर्षी भरती होणार आहे. यासाठी आपण तारीख किंवा महिना हे जाणून घेण्यापेक्षा सर्वप्रथम आपण त्याची योग्य तयारी केल्यास अधिक योग्य राहील. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओच्या PYQजला. तर पहिला जो प्रश्न आहे 2023 मध्ये झालेली जी भरती आहे, या 2023च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे इंग्रजीचा. तर पहिला जो प्रश्न कशावर आधारित आहे, हा एक इडियम्सवर आधारित आहे. या शब्दसमूहाचा योग्य तो अर्थ दर्शवणारा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. इथं इगर बिहेवियर आहे. इगर बिहेवियरचा अर्थ होतो ज्याला उत्साही व्यक्ती म्हणतो आपण. उत्साही व्यक्ती, या उत्साही व्यक्तीचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडू. पहिला जो आहे समवन हू प्लीजेस एव्हरीवन, जो इतरांना आनंदित ठेवतो, हा नाही उत्तर. त्याच्यानंतर ॲनिमल लवर, हा सुद्धा नाही, ज्याला प्राणीप्रेमी म्हणतो. त्याच्यानंतर पहा ए कीन अँड इन्थॉसिएस्टिक पर्सन. इन्थॉसिएस्टिकचा अर्थ होतो उत्साही, याला आपण उत्साही म्हणतो. उत्साही, कोणतंही काम करण्यासाठी खूप उत्साह दर्शवणारा व्यक्ती. तर उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर जो आहे समवन हू इज रेडी टू फाईट, जो लढण्यासाठी तयार असतो, हा सुद्धा नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे याचं उत्तर आहे इगर बिहेवियरचा ए कीन अँड इन्थॉसिएस्टिक पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे की वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. जो अधोरेखित केलेला भाग आहे त्या शब्दांचा अर्थ दर्शवणारा एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. आय वॉज अपॉइंटेड, मी एक अपॉइंटमेंट घेतलं. कोणाचं? की ॲज अ पर्सन टू सेटल डिस्प्यूट्स इन द विलेज. पहा, जो व्यक्ती वादविवाद मिटवतो, जो व्यक्ती वादविवाद मिटवतो मध्यस्थी राहून, त्या व्यक्तीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर इथं वादविवाद तंटे मिटवणारा गावातला जो व्यक्ती असतो, लॉयर, हा कायदेचा वकील असतो, कायदे पंडित म्हणतो, हा ऑप्शन नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे सॉलिसिटर. सॉलिसिटर म्हणजे सुद्धा एक कायद्याचा सल्ला देणारा असतो, परंतु वकील सारखा नसतो. कारण प्रत्येक जो सॉलिसिटर आहे हा लॉयर असतो, पण प्रत्येक लॉयर सॉलिसिटर राहत नाही. कारण लॉयर हा आहे ना सॉलिसिटर पेक्षा मोठा असतो, म्हणजे हा पण कायद्याचा सल्ला देणारा आहे, हा उत्तर नाही. त्याच्यानंतर आहे आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर म्हणजेच काय आहे की वादविवाद मिटवणारा. वादविवाद मिटवणारा, जो मध्यस्थी करणारा, हा म्हणतो. आता मिडलमॅन, मिडलमॅनचा अर्थ ही काय होतो? मध्यस्थी करणारा आपण बोलतो. पण मिडलमॅन आणि आर्बिट्रेटर मधला एक छोटासा फरक असा आहे की आर्बिट्रेटर जो आहे त्यांना दिलेला जो काही सल्ला असेल, सजेशन असेल किंवा डिसिजन असेल, हे समोरच्यांना मान्य करावं लागेल. पण मिडलमॅन जो आहे, हा मिडलमॅन तो यानं दिलेला सल्ला मान्य करावा किंवा त्यानं दिलेला निर्णय मान्य करावा असं राहत नाही. आणि हा जनरली एक व्यापारासाठी किंवा सामान्य घटकामध्ये याचा समावेश करतात. हा आर्बिट्रेटर मात्र काय, स्पेशल घटकासाठी वापरला जाणारा शब्द आहे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे, वादविवाद मिटवणाऱ्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द कोणता वापरतात? आर्बिट्रेटर हा शब्द वापरतात. हा एक पर्याय लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा आहे पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला भरायचा आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कशावर आधारित आहे? आर्टिकल्सवर आधारित आहे. करेक्ट आहे. आता इथं पहा, ग्रॅब म्हणजे पकडा, अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. तर इथं संधीसाठी स्पेसिफिक बोलत आहे. तर इथं आपल्याला स्पेसिफिक म्हणल्यानंतर विशिष्ट घटकाची संधी बोलत आहे. इथं आपल्याला आर्टिकल इथं द घ्यावं लागेल. ग्रॅब द अपॉर्च्युनिटी वेन डॅश डॅश ऑनेस्ट. ऑनेस्ट हा जो शब्द आहे त्याची बिगिनिंग एच ने झाली, एच ने झालेली आहे, परंतु याचं जे साऊंड आहे, हा साऊंड कसा आहे? वॉवेल साऊंड आहे. बिगिनिंग कॉन्सोनंट न झाली, एच हा एक कॉन्सोनंट आहे, परंतु याचा उच्चार स्वरासारखा असल्यामुळे इथं आपल्याला ए न वापरता इथं आपल्याला काय घ्यायचं आहे? आयन घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो आर्टिकल वापरताना सुरुवात कशाने झाली हे पण पाहायचं, पण सगळ्यात महत्वाचं जेव्हा आर्टिकल आपण वापरतो त्याचा उच्चार कसा होतो हे लक्षात ठेवायचं. स्वरासारखा होत असेल तर तिथं आपल्याला आयन वापरायचं आहे, म्हणजेच इथं आयन येईल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे? इथं करेक्ट आहे. इथं द वापरण्याचं कारण असं आहे की ते स्पेसिफिक विशिष्ट घटकाविषयी बोलत आहे, विशिष्ट ऑपॉर्च्युनिटी विषयी बोलत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा, काय म्हणलेलं आहे?
की इथं आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला इथं निवडायचा आहे आणि शब्द कोणता आहे? दिस इज द प्लेस, असा ठिकाण वेअर दे मेक लेदर फ्रॉम ॲनिमल स्किन, म्हणजे चमड्याचा धंद्याचा ठिकाण, म्हणजे विशेषतः जे कातडी धंद्याचा ठिकाण म्हणतो आपण, कातडी धंद्याचा ठिकाण म्हणजे तिथं संशोधन पण केल्या जाते हा जनावरांच्या कातडी धंद्याचा. आता इथं आहे पहा बुचरी आहे. बुचरी म्हणजे याला आपण कसाई खाना म्हणतो. कसाई खाना हा एक शब्द लक्षात ठेवा. हा कसाई खाना नाही. त्यानंतर हा टेनरी आहे. टॅनरीचा अर्थ हाच होतो जो कातडी धंद्याचा जो ठिकाण असतो त्यालाच आपण टॅनरी म्हणतो. त्याच्यानंतर स्लाउटर हाऊस आहे. स्लाउटर हाऊसला पण सुद्धा आपण काय म्हणतो तिथं, याला कत्तलखाना म्हणतो आपण. कत्तलखाना जिथे जनावरांना बळी दिल्या जाते, कापल्या जाते, तो कत्तलखाना झाला. त्याच्यानंतर आहे दुसरं टेनेमेंट आहे. टेनेमेंटचा अर्थ काय होतो? एक प्रकारचे किरायाचे घर. आणि तो किरायाचा घर कसा असतो? ज्याच्यामध्ये फ्लॅट टाईप असतात. एकाच घरामध्ये अनेक कुटुंब राहतात किरायानं, म्हणजे किरायाचे घर, भाड्याचे घर ज्याला म्हणतो आपण, भाड्याचे मोठे घर ज्याच्यामध्ये अनेक कुटुंब राहतात, तर याला टॅनरी म्हणतात. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. ऑप्शन नंबर 2 जो आहे याचं करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यायचा आहे. कोणता शब्द? विरुद्धार्थी शब्द इथं आपल्याला घ्यायचा आहे. विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी. आता इनकम्ब्रन्स आहे. इनकम्ब्रन्सचा अर्थ काय होतो? ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचा अडथळा म्हणतो. अडथळा आहे, अडथळा. आणि या अडथळ्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला प्रॉपर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बर्डन आहे. बर्डनचा अर्थ होतो ओझे म्हणतो ज्याला आपण, ओझे. हा नाही याचं उत्तर. त्याच्यानंतर सपोर्ट आहे. सपोर्ट येऊ शकतो कारण अडथळा करणे आणि मदत करणे ह्या दोन अपोजिट कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर डेप्ट आहे. डेप्ट म्हणजे ज्याला कर्ज म्हणतो आपण, कर्ज. आणि त्याच्यानंतर जो आहे हिंड्रन्स आहे. हिंड्रन्स म्हणजे सुद्धा काय आहे? एक प्रकारचा अडथळा आहे. आता इथं जर तुम्हाला सिनोनिम्स विचारलेले असेल तर तुम्ही त्याचा उत्तर जो आहे, उत्तर कोणता घेतले असतात? पर्याय क्रमांक 2 हा सिनोनिम्स विचारले असते तर पर्याय क्रमांक 4 घेतले असते, परंतु अँटोनिम्स विचारले म्हणून ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा, इथं काय म्हणलेला आहे की इथं रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द फिल करायचा आहे आणि तोही शब्द कशावर आहे? लुक ॲट डॅश कार. पहा, त्या कारकडे पहा. कोणत्या कारकडे पहा? जी आउट ऑफ वूड, जी लाकडापासून बनलेली आहे. सेड तरण म्हणतोय, पॉइंटिंग टू रेड टॉय कार. ओके. आता इथं पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन दिले जात आहे म्हणून इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? डेफिनेट आर्टिकल द घ्यावं लागेल. आणि इथं पुन्हा त्याच कारविषयी बोलत आहे, इथंही द घ्यावं लागलं असतं, परंतु आपल्या पर्यायामध्ये मात्र इथं काय? इथं द दर्शवणारा एकच ऑप्शन आहे. म्हणजे इथं आपल्याला पर्यायानुसार उत्तर काढले तर इथं ए घ्यावं लागेल, अ घ्यावं लागेल. म्हणजेच इथं काय आहे? द आणि अ हा याचं एक्सपेक्टेड आन्सर आहे. बाकीचे उत्तर येत नाही. डेफिनेट आणि स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देत असल्यामुळे तिथं आपण आर्टिकल कोणता वापरलो? द वापरलेला आहे. त्याच्यानंतर पहा, 7वा प्रश्न इथं विचारलेला आहे. इनकरेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते आपल्याला पाहायचे आहे. इनकरेक्ट स्पेलिंग ज्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये मिस्टेक झालेली आहे. इथं पहा दिलेल्या, मोस्ट ऑफ द हिस्ट्री ऑफ ॲस्ट्रॉनॉमी हॅज बीन accomplished by observing light and the electromagnetic spectrum. तर इथं स्पेलिंग जे चुकलेली जी आहे, ही स्पेलिंग या शब्दाची इथं आपल्याला चुकलेली निदर्शनास येते. कारण याची योग्य ती स्पेलिंग आहे ACCOMPLISHED, अकम्प्लिश. ही स्पेलिंग इथं योग्य आहे. ज्याच्यामध्ये एक सी इथं काय झालेलं आहे? मिस झालेला आहे. तर हा एक ऑप्शन लक्षात ठेवा. स्पेलिंग मिस्टेकवर आधारित हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर पहा, 8वा जो प्रश्न आहे हा प्रश्न पॅराजंबलवर आधारित प्रश्न आहे. पॅराजंबलवर तुम्हालाही माहित आहे प्रत्येक पेपरमध्ये आधारित स्पेलिंग आणि पॅराजंबलवर तर 100% प्रश्न आलेलाच आपल्याला दिसतो. जेव्हा पॅराजंबलचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो, सर्वप्रथम दिलेले जे 4ही प्रश्न आहेत, 4ही सेंटेन्स आहेत, यांचा तुम्ही योग्य तो अर्थ लावा आणि दिलेला जो सेंटेन्स आहे, दिलेले जे वाक्य आहेत कशाविषयी माहिती सांगतात याचा विचार करून वाक्याचा योग्य तो कर्ता निवडा. तर दिलेला जो सदरील जो उतारा आहे याच्यातले जे 4 सेंटेन्स आहे याची सुरुवात होणारा पहिला जो वाक्य आहे हा आहे चिल्ड्रन. हा जो आहे हा सेंटेन्स मधला सब्जेक्ट झाला का? चिल्ड्रन दीज डेज, आजच्या काळातले जे लेकरं आहेत, आर डिप्राइव्ह, वंचित आहेत कशापासून? की ज्या
लक्झरीज गोष्टी होत्या आपल्याला आपल्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या त्या गोष्टीपासून आजची जी पिढी आहे, आजचे जे लेकरं आहेत ते दूर आहेत. कारण बालपणाचं जीवन आपल्या काळातलं कसा होता आणि आजचे बालक कसे आहेत या गोष्टीविषयी बोलत आहे. तर याच्या स्पष्टीकरण देणारा याच्यानंतरचा वाक्य हा एक आलेला आहे, म्हणजे सी झालं, त्याच्यानंतर ए झालं. हा सेंटेन्स काय सांगतो पहा, का वंचित झालेत? कारण आजचे जे लेकरं आहेत हे शाळा, ट्युशन या आणि क्लासेस या गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह झालेत आणि परिणाम असं झालं की त्यांच्याकडे टाइम राहिलेला नाही. आणि हे जे विद्यार्थी आहेत, हे जे बालक आहेत, हे आउटडोर ऍक्टिव्हिटी पासून पूर्णपणे दूर राहिलेले आहेत. आउटडोर ऍक्टिव्हिटीज बाहेरचे जे खेळ आहेत ते खेळापासून विद्यार्थी आज काय दूर होत चाललेले आहेत. त्याच्यानंतर अजून भर टाकणारा हा तिसरा वाक्य आहे बी नंबरचा, इन द पर्स्यूट ऑफ अकॅडमिक एक्सलन्स. म्हणजे शैक्षणिक सत्रामध्ये कशा प्रकारे चांगले गुण मिळवता येतात, कशा प्रकारे रँक आणता येतात याच गोष्टींवर जास्त भर आहे. मग द व्हायटल लिंक्स दॅट आर नेसेसरी आर फाउंड ग्लोसरी मिसिंग. आणि या उत्कृष्टतेच्या भानगडीमध्ये, हुशार होण्याच्या, रँक येण्याच्या मध्ये विद्यार्थी काही गोष्टी मिस करत आहेत, काही गोष्टी बालक वंचित राहत आहेत. ज्या गोष्टी त्याला मिळायला पाहिजे, ज्या गोष्टीचा त्याला आनंद घ्यायला पाहिजे होतो, खेळण्याचा वगैरे वगैरे, त्या गोष्टी आता त्याच्यापासून दूर होत चाललेल्या आहेत. आणि शेवटी असं बोललेलं आहे चौथा वाक्य, द लिटल लेझियर टाइम. जो काही छोटा उरलेला थोडा वेळ आहे त्या वेळेमध्ये सुद्धा हे काय करत आहेत, आजचे विद्यार्थी, आजचे बालक मोबाईल वापरत आहेत. अँड समर हॉलिडेज जर राहिलेत उन्हाळ्यामध्ये, तर याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग चालू आहे की पुढच्या वर्षीच्या वर्गात टॉप येण्यासाठी आतापासूनच क्लासेस सुरू होत आहे. म्हणजेच हा वाक्य जो आहे शेवटी डी आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर जो आहे CABD पर्याय क्रमांक 1 जो आहे हा काय आहे, बरोबर आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या सेंटेन्स मध्ये सर्वप्रथम आपण जो करता क्रियापद त्याच्यानंतर योग्य तो सिक्वेन्स लावलो. हा सिक्वेन्स लावताना मेन म्हणजे मिनिंग नुसार आपण लावलो. तर तुम्हाला पण सांगायचं मला इतकंच आहे, जेव्हा पॅराजंबलचे सेंटेन्स येतात सर्वप्रथम चारही पर्याय तुम्ही वाचा, मग त्यानंतर तुम्ही ठरवा की हा उतारा, हे वाक्य कोणाविषयी माहिती देत आहे. मग पहिला सेंटेन्स कोणता येईल, दुसरा कोणता येईल, याचा योग्य तो तुम्ही क्रम लावा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणलेलं आहे इथं आपल्याला, इथं की रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला फिल करायचा आहे. आणि याच्यामध्ये फिल करताना काय आहे की इथं एक रिलेटिव्ह प्रोनाउन आपल्याला वापरायचे आहेत. बिफोर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्याच्या पूर्वी, इट वॉज द किंग. जे राजे होते किंवा राण्या होते त्यांनी डॅडॅश मेड शुअर आर्ट इन ऑल इट्स फॉर्म्स फ्लोरिश बी इट म्युझिक डान्स आर्ट डॅडॅश क्राफ्ट. आता इथं आपल्याला योग्य तो प्रोनाउन घ्यायचा आहे किंग आणि क्वीन साठी, कारण यांनी या गोष्टी जपल्यात. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जे काही राजे राण्या होऊन गेले त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जपलेल्या आहेत. तर यांच्यासाठी इथं आपल्याला योग्य तो प्रोनाउन आपल्याला व्यक्ती संदर्भात वापरायचा असेल तर हू वापरावा लागेल. आता हूचा दर्शवणारे दोन पर्याय आहेत, हू आणि हू. वेर ठिकाणसाठी वापरतो आपण, ठिकाणसाठी हा पर्याय इथं येत नाही रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये, कारण इथं राजा आहे आणि क्वीन आहे. किंग आणि क्वीन साठी व्यक्ती असल्यामुळे आपल्याला हू वापरावं लागेल. बीच वस्तूसाठी वापरतात, हा सुद्धा पर्याय नाही. दोन आहेत तर एका ठिकाणी आपण हू घेऊ, समोर का होईल पाहू आपण. आता हू मेड शुअर झालं, त्याच्यानंतर पहा इथं आर्ट, इथं आर्ट ऑर क्राफ्ट, ऑर शब्द इथं वापरायला पाहिजे, कारण कला कुशलता ज्याला म्हणतो आपण, हस्तकला असेल तर याच्यामध्ये ऑर दर्शवणारा जो आहे कोणता आहे, हा 4 नंबरचा आहे. इथं बट आपण नाही वापरू शकतो, बट जर घेतलं तर अर्थ बदलून जातो. आर्ट बट क्राफ्ट असं म्हणता येत नाही. म्हणजेच अर्थानुसार पर्याय क्रमांक जो 4 आहे याचं उत्तर करेक्ट आहे. तर हा एक प्रोनाऊनचा भाग झाला. कशाचा भाग झाला, प्रोनाऊनचा भाग झाला, जो पार्ट ऑफ स्पीच मध्ये येतो, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणते पहा, बॉयस्ट्रेस आहे. बॉयस्ट्रेसचा अर्थ ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचं काय आहे, गोंगाट करणारा म्हणतो आपण, गोंगाट करणारा, गोंगाट करणारा ज्याला आपण बॉयस्ट्रेस म्हणतो आपण, गोंगाट करणारा. हा त्याच्यानंतर जो पॉइंट आहे पहा, लेझी, लेझीचा अर्थ तुम्हाला माहित आहे आळशी आहे, हा होत नाही. त्याच्यानंतर मॉडरेट आहे, मॉडरेट हा सुद्धा होत नाही, ज्याला मर्यादित म्हणतो आपण. नॉयसी, गोंगाट करणारा, हा सिनॉनिम्स विचारलेला आहे. काय सिनॉनिम्स, ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो, आणि समानार्थी शब्द हाच आहे, कोणता आहे, बॉयस्ट्रेसचा आणि गोंगाट करणारा. नॉयसी म्हणजे गोंगाट करणारा होतो, आणि काम, काम म्हणजे शांत, हा सुद्धा याचं उत्तर होतं
नाही, हा एक पर्याय लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे इथं पहा, आपल्याला या प्रोवर्बचा योग्य तो अर्थ सांगायचा आहे. प्रोवर्ब काय म्हणलेला आहे पहा, यू शुडंट ऍक्ट विदाउट फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कन्सिक्वेन्स ऑर डेंजर. एखादी कृती करताना त्या कृतीचा परिणाम, कार्य यांचा विचार करून काम करायचं आहे. म्हणजे एखादी घटना करून पश्चाताप करून घेण्यापेक्षा एखादं कार्य करण्याच्या अगोदर विचार करायचा, असा या शब्दांचा अर्थ होतो. पहिला आहे यू रिप व्हॉट यू सो, पेराल ते उगवेल, हा नाही. त्याच्यानंतर इझी कम्स इझी गो, सहज येते सहज जाते, ह्या पण गोष्टी नाहीत. डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच. कधी कधी एखादी गोष्ट आपण करतानाच पूर्ण होत नाही तरी आपण डिक्लेअर करतो की मला त्या गोष्टी पूर्ण झाल्यात, अंदाज बांधतो, यशस्वी झाल्यात असं बोलतो, असाही अर्थ नाही. लुक बिफोर यू लिव्ह, हे करेक्ट आहे. एखादे कार्य करताना त्या कृतीचा परिणामाचा विचार करून कृती करा. तर पर्याय क्रमांक जो 4 आहे हा काय याच्यामध्ये करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन पहा, इथं काय म्हणलेला आहे, हा कशावर आधारित आहे. रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला फिल करायचा आहे. आणि इथं दीज टॉईज बिअर ए रिझेम्बलन्स डॅश द चन्नपटना टॉईज कर्नाटका. आता हे चन्नपटना टॉईज हे खेळणीचा प्रकार आहे आणि कर्नाटकामध्ये फेमस टॉय म्हणून याला ओळखल्या जाते. तर इथं आपल्याला दिलेली जे काही प्रिपोजिशन्स आहे यांचा योग्य तो वापर करायचा आहे. इथं अर्थानुसार आपल्याला टू घ्यावं लागेल आणि कर्नाटका ठिकाण असल्यामुळे इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, फ्रॉम घ्यावं लागेल. तर याच्यामध्ये टू आणि फ्रॉम दर्शवणारा पर्याय क्रमांक 1 जो आहे हा काय आहे, उत्तर आहे. रिझेम्बलन्स म्हणजे सारखे दिसणे. हे टॉयज कोणासारखे दिसत आहेत, चन्नपटना टॉयज सारखे दिसत आहेत असं इथं बोललेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा पहा क्वेश्चन, इथं काय म्हटलेलं आहे, रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायचा आहे आणि इथं आपल्याला पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणून वापरायचा आहे, ज्याला विभक्ती म्हणतो आपण. आय डिस्ट्रीब्युटेड नेस्ट बॉक्सेस, मी काय केलो, नेस्ट बॉक्सेस डिस्ट्रीब्युटेड केलो. ओके. आणि सीड पण केलो. टू टू कोणाला केलो, आता इथं माय हर इथं शब्द दिलेला आहे, तर इथं आपल्याला घ्यावं लागेल माय नेबर्स, माझे शेजारी, अर्थासाठी माझे म्हणण्यासाठी माय शब्द वापरला. त्याच्यानंतर आय नाव डॅश कॅन. आता नावच्या नंतर आता इथं आपल्याला करता पाहिजे, पॉझेसिव्ह मध्ये नाही, तर इथं करता दर्शनासाठी काय, आता इथं वी शब्द घ्यावा लागेल. पर्यायानुसार मी निवडलो, इथं दे आहे, वी आहे, हीज आहे, त्याच्यामध्ये वी घेतलं. मी काय घेतलं, कारण इथं मी डिस्ट्रीब्यूट केलं सीड आणि बॉक्सेस माझ्या शेजाऱ्यांना. आणि आता वी कॅन सी, आपण पाहू शकतो, अर्थानुसार घेत आहे, दुसरं काय नाही. स्पॅरोज इन एव्हरी हाऊस, आता सगळ्या ठिकाणी प्रत्येक घरावर मी स्पॅरो पाहू शकतो. ऑन ऑन ऑनच्या नंतर काय आहे, इथं पाहिजे आवर, अर्थानुसार आवर स्ट्रीट म्हणजे रस्ता ज्याला म्हणतो आपण, राईट. तर इथं पर्याय क्रमांक 3 जो आहे हा करेक्ट आहे. आता याचं उत्तर मी कसा घेतलो, अर्थानुसार घेतलो. अर्थानुसार रिकाम्या जागी योग्य शब्द भरून योग्य तो अर्थ लागतो का यानुसार आपण घेतलेला हा आन्सर आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेला आहे, इनकरेक्टली स्पेलिंग आपल्याला फाइंड करायची आहे. जिथे स्पेलिंग चुकलेली आहे. अनलाइक द ट्रॅडिशनल इंटरव्ह्यू, इथं पहा, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. ऑप्शन मध्ये पण मिस्टेक स्पेलिंग आपल्याला दिसते. पॉडकास्ट इज ए कोलॅबरेशन बिटवीन द इंटरव्ह्यूअर अँड द इंटरव्ह्यूवी. तर याच्यामध्ये इंटरव्ह्यूची जी स्पेलिंग आहे, करेक्ट स्पेलिंग INTERVIEW, इथं ई एक्स्ट्रा आहे, इथं ई ऍडिशनल जोडलेला आहे, म्हणून इथं इनकरेक्टली स्पेलिंग असलेला वर्ड कोणता आहे, ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथं काय म्हणलेलं आहे आपल्याला, जम्बल्ड ऑर्डर इथं दिलेले आहे. जम्बल्ड ऑर्डर यांचा योग्य क्रम लावायचा. आता थोड्या वेळापूर्वी आपण बोललो. तर इथं वाक्याच्या सुरुवातीला येणारा जो कर्ता आहे, चारही याचा अर्थ वाचल्यावर एक गोष्ट लक्षात येईल, एलन मस्क विषयी बोलत आहेत, तुम्हाला माहित आहे, श्रीमंत व्यक्ती जगातले, आणि ट्विटरचे न्यू बॉस झालेत, न्यू मालक झालेत, हा ए करेक्ट आहे. त्याच्यानंतर बी, त्यांनी असं म्हणले, काय म्हणले, सेड द प्लॅटफॉर्म विल सोन रोल आउट द न्यू फीचर्स. याच्यामध्ये न्यू फीचर्स येणार आहेत ट्विटरमध्ये. कशामध्ये, ट्विटरमध्ये. ए झालं, बी झालं. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येईल दॅट विल एनेबल ऑर्गनायझेशन्स टू आयडेंटिफाय, ज्या संस्थांना ओळख करण्यासाठी मदत होईल, हा डी सेंटेन्स झालं. त्याच्यानंतर अकाउंट असोसिएटेड विथ देम, त्यांच्या संस्थांच्या ज्या काही संस्था असेल त्यांचे अकाउंट त्यांना ओळखायला सोपं जाईल असं त्यांना बोलायचं आहे. झालं शेवटचा ऑप्शन ज्याला म्हणतो आपण 2, हा 3 झाला, हा 4 झाला. तर म्हणजेच काय आहे, ABDC ऑप्शन नंबर 4 जो आहे इथं काय आहे, करेक्ट आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण
15 PYQचा आपण अभ्यास केलो. इथं आपण थांबूयात. पुढील व्हिडिओजमध्ये असेच वनरक्षक असेल किंवा इतर भरतीचे क्वेश्चन असेल किंवा घटक असेल याच्याविषयी आपण चर्चा करूयात. धन्यवाद.